हीच मागणी 300 नाही 400 होते 500 होते 1000 होते घ्यायला आम्ही जे आणायला तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नये. खर्च खूप झाले या उन्हाळ्याच्या लागवडी. बरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे स्वागत करतो आपल्या फार्मासेटच्या यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकच्या पेजवरती. तर मित्रांनो, आज तारीख आहे 23 ऑगस्ट 2026. सायंकाळचा बाजारभाव मित्रांनो जवळपास 5 ते 5:30 वाजत आले. आणि बघू शकता मित्रांनो, आवक परिस्थिती जी आहे, आवक परिस्थिती आज मापात आहे. म्हणजे मंडी परिस्थितीत एवढा काही बदल आपल्याला विशेष बघायला मिळाला नाही, पण उठाव चांगला आहे मालाला. बाजारभाव जरी काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये सांगितले. संध्याकाळचे बाजारभाव मित्रांनो, बदल काय झाला आहे किंवा सरासरी परिस्थिती काय आहे ते जाणून घेणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. आपण जे माल खाली पण झाले त्यांचे पण बाजारभाव ते शेतकऱ्यांकडून जाणून घेतले. तर व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. एकच सांगू का तुला, 180 रुपये फिक्स भाव. म्हणजे त्याच्यावर 81 म्हणजे 180 रुपये 50 पैसे सुद्धा नाही होणार. 181 म्हणजे 181 लागेल फिक्स भाव. किती जाळ आहे इथून सरळ जायचं. किती लावलंय? 181 रुपये लावले लोकल फिक्स भाव. म्हणजे आपण नियम बदलला मंडीमध्ये. लोक काय करतात, 200 रुपयाने घेऊन जातात, तिथे 40-50 रुपये कट करतात. मी त्याला हे लावून दिली 181 रुपये. म्हणजे याच्यात 180 रुपये 50 पैसे सुद्धा नाही होणार. 181 म्हणजे 181 राहणार. खालीच होईल. 101% खाली होईल. बरं आहे, असंच काम पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती का, शेतकऱ्याची पळवणूक नाही होऊन द्यायची. ही शेतकऱ्यांनी सवय लावलेली, कमी करा टाकून घ्या, कमी करा टाकून घ्या. कशासाठी? तुमचा माल सोनं आहे तर सोन्याच्याच भाव द्या ना. बरोबर. तुमचा माल हलका आहे तर हलक्याच्याच भाव द्या ना. दुबईला दुबई द्या, बांगलाला बांगला द्या. ग्रेडिंग करून त्या हिशोबाने बरोबर आहे का नाही? बरोबर. हे मालाचं काय असतं माहिती का, कधी पण आता अजून तुम्हाला सांगतो, हा माल आहे ना अजून 500 रुपयाने विकणार आहे. बरोबर. याला अजून 8 दिवस थांबायला लागेल. कारण अजून बांगलावाले आले नाही, दुबईवाले आले नाही. कारण आता बँगलोर चालू आहे सध्या. बरोबर. बँगलोरमुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. 100% तुमचा माल तुम्ही मालाला हे करा, एकदम 101% होईल. MBSचा काळा माहिती का तुला? हां, त्याच्या समोरचा काळा आहे आपला. ओके, धन्यवाद भाऊ. 190 मागितलंय तुमचा काका? कुठला माल आहे आपला? कान मंडळाचा माल आहे. बघू शकतो मित्रांनो, आर्यमान 190 पर्यंत मागितलंय. तुमची काही अपेक्षा, इच्छा? अपेक्षा काहीच नाही, गाड्या वगैरे त्या भावात खाली व्हायला पाहिजे. एवढीच अपेक्षा राहिली. तरी पण 300+ असलं तर शेतकऱ्यांना परवडेल. जायला पाहिजे. 300+ मध्ये बी नाही. बरोबर, ठीक आहे, चालेल. गाव कोणतं आपलं? कान मंडळाचे. काका तुम्ही खाली केले का? काय भाव खाली केले? 280. एक्सपोर्ट क्वालिटी माल होता तुमचं. ठीक आहे. 281 रुपयांनी खाली झालंय आज यांचं माल कोणता होता आपला? किती तोड्याचा माल होता? तिसरा तोड्याचा माल. आर्यमान. ठीक. गाव कोणतं आपलं? देवरगावचं माल. कसं काय प्लॉटची परिस्थिती कसं काय सर? परिस्थिती थोडी जामत झाली आता. ठीक आहे, चालेल. नंतरच्या लागवडी बरं तुमच्याकडे? हो, आहे. तारीख दाखव त्याची. 23/8ची. धन्यवाद दादा. काय भाऊ मागितलं? बोला मौली. काय 221-31 रुपये मागू राहिले. हा ना, लय अवघड परिस्थिती. मग अवघड परिस्थिती. परवडेल का याच्यामध्ये? काय परवडेल? काय परवडायचंय? हा ना, खर्च निघतील का? 50 भाडं 20 तोडे गेले, 70 जागेवर गेले, राहिलं काय? बाकीचा आपला खर्च वेगळाच का? बाकीचा खर्च खर्च वेगळा, पेन आहे, खाणं आहे, जगडाचे. सुतळीचा तो विषय आला का तिथं? सुतळे 200 रुपये किलो झाले. बरोबर आहे ना. 1 लाख रुपये खर्च येतो. 1 लाख रुपये टोटल. किती मागितले? मग आता मागितलं का? बोजे उचलून आणायचे. 200 पर्यंत मागितलं. ठीक. तुमची काय इच्छा? काय बोलायला? 250 रुपये. गाव कोणतं आपलं? मानोरी. ठीक, धन्यवाद. चला का माऊली. काय आज केलं? खाली केला तुम्ही माल? हां. काय भाऊ खाली केलं? काय भाऊ खाली केला? 10-20 रुपये कमी करतात. आता काय 2-2.5 गेलो होतो, 250 रुपये खाली झालं. 250 रुपयांनी खाली जाईल. एकंदरीत काय परिस्थिती मार्केटची? खर्च खूप झाले या उन्हाळ्याच्या लागवडी. बरोबर. फवारणी, लिक्विड खतं, भरपूर खर्च झाला. कमीत कमी 500 रुपये जाळी तरी विकायला पाहिजे, जायला पाहिजे. त्याच्यात काय आता लवकरात लवकर मार्केट सुधारावं हीच आमची अपेक्षा आहे. बरोबर. काय अपेक्षेने तुम्ही टोमॅटो लावले? जेव्हा मे मध्ये टोमॅटो लावलं किंवा मेच्या एंडिंगला जेव्हा टोमॅटो लावले? अपेक्षा तर आमची गंज 1000 रुपये विकायला पाहिजे होता टोमॅटो. बरोबर. ती परिस्थिती तशी होती. परिस्थिती तशी होती आणि वाटत पण होतं. एवढे टेम्परेचर. 1000 रुपये टोमॅटो किलो एवढं टेम्परेचर होते. या टेम्परेचर मध्ये झाडं जगवली. बरोबर. टोमॅटो मार्केटला आणले. बरोबर. ठीक आहे. आता व्यापाऱ्यांना पण जर 2 पैसे मिळाले
ते पण घेतील, पण आता ते कोणी 1-2 व्यापारी भेटले, ते बोलले बँगलोर 1-8 दिवसामध्ये संपेल, बरोबर बाजार परिस्थिती थोडी 400+ होतील असं बोलले. आता कायमचे जे आपले व्यापारी आहेत. बरोबर लवकरच व्हायला पाहिजे होती परिस्थिती. लवकरात लवकर सुधारावा परिस्थिती, आम्हाला 2 पैसे मिळावं. बरोबर ठीक. व्यापारी फक्त आधार देऊ राहिले, पण परिस्थिती कधी सुधरेल हे काही सांगता येत बरोबर सगळं निसर्गावर आहे हो. पाऊस कमी आहे. निसर्गावर आहे. शेतकऱ्यांचा खर्च खूप झालेला आहे बरोबर आणि त्या तरी पण आहे ना, आजची परिस्थिती निघणार नाही या भावामध्ये. खूप अवघड परिस्थिती आहे. शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे आता. आजची परिस्थिती मागच्या 2-3 दिवसापेक्षा खूप चांगली आहे. बरोबर. मागचे 2-3 दिवस मार्केट खूप डाऊन होते. बरोबर. व्यापारी पण गाडी जवळ येत नव्हते. लोक. 2 दिवसापूर्वी आज वाढला. यायला लागले. आज एखाद्या वेळेस आता आम्ही लवकरच आलो होतो, लवकरच खाली झालो, पण मार्केट स्थिर आहे आमचं. बरोबर. गिराईक मार्केट भरपूर उठाव म्हणजे भावात एवढा बदल नाही पण उठाव चांगला आहे. उठावचा माल विकला गेला पाहिजे. बरोबर आल्यानंतर 2-2 तास जर उभं राहायची वेळ जर आली ना, मग माणूस त्रास होऊन जातो. बरोबर ठीक आहे चालेल धन्यवाद. ओके, धन्यवाद. अरे दादा मंडी असल्यावर आम्हाला काहीच माग नाही. 300 नाही 400 होते, 500 होते, 1000 होते. घ्यायला आम्हीच आहे, आणायला तुम्हीच आहे. त्याचं टेन्शन घेऊ नये. अरे 300चं मार्केट एक्सपोर्टला 221 रुपये 31 मग रे किती खाल्ले 51 ठीक आहे. चला सर येऊ का आम्ही आता? या कुठला माल दादा आपला उर्दूळचा आहे का? अरे काल उर्दू आलेलं टाकलं ना आपल्याकडे, एक्सपोर्टचा माल होता. देऊ का 251 देऊ का? लोकलला टाकायचे पैसे कटकट नाही, हा पण माल बोला तो काय तुमचं एक्सपोर्टला खाली होणार नाही. लाल माल आहे लाल. काय करू जाऊ सगळा मिक्स आहे सगळं जो लागेल तो घ्या का? 100 251 पण लावून काय होईल काय होईल 71 लावू 300 पूर्ण लक्कात लावून झालं काय 350 सांगा. 311 चल सुरू करा पटकन आपल्या लोकल साठी का असंच नाही कर माल. माल गुवाहाटीला गुवाहाटी ना गुवाहाटीसाठी गुवाहाटीसाठी 321 माल असं दे मला पाहिजे दुसरं काही नाही. बघितलं ना माल असं दे मला एक त्याला साईडला ठेवायचं होतं. मार्केट आहे का दादा? 201 रुपयाला पलटीला डायरेक्ट 9 अंड्यामध्ये 1 रुपया कमी नाही. 5 नंबर गल्लीला पहिला गाळा आहे राजाभाई. बोला पटकन, स्वतःचं काम आहे आमचं. बोला, स्वतःचे मालक स्वतः आहे आणि खाली करायचं रेट देऊ राहिलो मी, स्वतः येऊ राहिलो. बोला क्या रे भैया 201 तर 200 क्या चालू है तुम्हारी मंडी खुली कि नहीं? बोला कब चालू होगी? चालू करेंगे. होईल का 201 रुपये तात्या? 201 रुपये खाली करायचं देऊ राहिलं करम भाऊ राजाभाईला. बा आपला माल ठीक देऊन टाक. गाडी जवळ तू पुढे साहू काय लावणार 261 नाही का त्याचे 251 खाली होईल ते बोलले 251 मध्ये खाली होणार मग साहू. फोन आहे ना मला माझाच तो माल. माल मीडियम काय लावला? 155 खाली व्हायचं डायरेक्ट खाली व्हायचा. मी स्वतः येतो ना खाली. तुम्ही किती सांगितलं आता? 190 गेले होते ते 71 बांधते. त्यांना म्हणलं 150 रुपयाने खाली होईल आमच्याकडे गोल्टीने. 15 रुपयाचा फरक राहिला बघ. मला खाली करायचा भाव द्यायचा. खाली करायचा भाव द्यायचा. माल कुठला आहे आपला? विंचूर. हॅलो हा हॅलो आमचे काका काय परवडतं का याच्यात? परवडतं का? अवघड परिस्थिती आहे ना.
माल माल जसा 50 जागे होईल. किती गेले खाली गेले व्यवस्थित लावा शेट चला. 250 लाव मिळू दे शेतकऱ्याला 2 रुपये हं? अरे 180 काय 180? अरे 80 रुपये त्याला खर्च आहे दादा. काय करता बाबा 500 रुपये नाही, 700 असं रुपये नाही ना. आता अरे, करता तुम्ही. चालू आहे ना मार्केट चालू आहे ना 250 माल नाव चला आहे 91 आमचा. रुपये लावले खाली करा नाही, बस. नाही. 250 लाव लगेच निघतो. तुमच्या चालले तर 201 रुपये लावते खाली करू भाऊ. माल नवा आहे तिकडे जाऊन परत तुम्ही परत 20 नाही, कमी काय करा, कमी 30 तर कमी करा, हो. घ्या खाली करून असं माल नाही तुम्ही झालं असं पाहिजे. निघते काय करता का मी नाही, नाही. बस साथ में आता चलो स्वतः बस. हे 201 मध्ये तुम्ही तिकडे कमी करा. नाही करायला 221 तुम्ही करा बसा ना लगेच. नका 21 करा हो. नको. पाव निकाडी साहेब द्या करून द्या ते काय. निकाडचं भाव अहो, पण बोली द्या. तुमची. थांबा अर्धा तास तुम्ही थांबा भाऊ का पाहून खाली 150 रुपये मध्ये नाही मिळते. अर्धा तास तुम्ही खाली थांबा इकडे. हा ते थांबायला नाही आले द्यायलाच आले. लाईन पाहू ना तुम्ही किती होईल ते पाहू आधी. द्यायचं हा? ते करा. 11 नाही ना. नाही ना भाऊ नाही. शेतकऱ्याने आता व्यवसायच काय केला पाहिजे हेच कळत पण नाही. तुम्ही हे सांग ना भाऊ. गाई पाळावा का कोंबड्या पाळावा का अजून टमाट्या लावा हा ना. काही समजत नाही. अवघड आहे. गाव कोणतं आहे काका आपलं? वाटाळी होईल. वडळे बोईच. ठीक. अरे म्हणायचं ना सगळं. हो अरे मला द्या करून द्या जा घेऊन. गाडी आत्ताच आली होती लगेच जा. चला बसा. चल, तू बस चाल लगेच चला ये. खालीच करून घ्या बरं का दादा. बरं का बरं. कुठला माल दादा आपला? गाव कोणतं? रौंदा तालुका येवला. बोलो क्या लगा बोलो ना मुझे. 2048 गाव दादा. कडक माल आहे एकदम. हो टिकाऊ माल आहे. थोड़ी सुना दो. जाने का तो बोलो लगाने वाला बात नहीं माल ऐसा. लोकल है का? लोकल था दादा. हो गए क्या भाव से हो गए? क्या भाव से हो गए? ये 221 221 रुपये. ठीक आहे 221 रुपये. 200 रुपयांनी खाली झाले. आजची पावती 2360. कुठले दादा आपण? शिरसगाव लौकी येवला तालुका. कोणती व्हरायटी होती आपली? ठीक. काय भाव गेले होते? 221 रुपये. 221 ने गेले 200 ने खाली झाले. ठीक आहे चालेल. चला कसं काय प्लॉट कसं काय सध्या? प्लॉटची पाला अजून चांगला आहे. हां. माल पण चांगले. चांगले. ठीक आहे दादा आपण कुठले? आम्ही कोपरगावचे. कोपरगावची. कोणती व्हरायटी लावली तुम्ही? आम्ही 108 लावले आणि शाहू लावले. शाहू लावेल. चालू व्हायला किती दिवस आहे अजून? अजून 15 दिवस घेतील नंतरचे प्लॉट चांगले. आधीचे प्लॉट जाम झाले आमच्या पावसाने. ठीक आहे चालेल. चला ओके धन्यवाद. शुक्यांची का? शुक्यांची शाहू आहे मित्रांनो. माल मीडियम आहे बघू शकता. माल काय भाव मागितली काका आतापर्यंत? शाहू 200च मागितली. त्याच्यावरती नाही काहीच. अवघड आहे. 200 रुपयेच मागितले आज. तुमची काय अपेक्षा किती सांगितली तुम्ही? ठीक आहे चालेल. चला किती तेवढे चालू आहे आज तुमचे? 4था. ठीक. शाहू आहे ना? द्यायचं 200 रुपये. मग कुठले माल? माल कुठले काका? द्यायचं का डायरेक्ट खाली व्हायचं भाव लावायला 250 रुपये लावून देईल. मग खाली पण व्हायला पाहिजे. द्यायचं का 211 21 रुपये होईल का? शेवट 270ची अपेक्षा आहे. माल चांगला आहे बघू शकता. सगळा माल बरं बरं ठीक आहे. किती तोडा चालू आहे काका आज? तिसरा तोडा आहे. बरं मागचा काय भाव दिला होता? ठीक. होय सरकाव हो मला काय मांडी परिस्थिती कधी सुधरेल? काही अंदाज द्या थोडा. अंदाज तर आमचा काय काय नेमकं काय होऊ राहिलं असं मंडीत? हे बँगलोर चालू आहे ना हां. त्यावर थोडं मंडी परिस्थिती सांगता येत नाही. बरं बरं. काय तिकडं वर माल कमी होत नाही ना तिकडं मंडी परिस्थिती सुधारायला पाहिजे हो थोडीफार. सुधारायला पाहिजे. सुधारल्याशिवाय काय यावर्षी लय लवकर मंडी डाऊन झाली. हां. चालेल सर. स्टार्टिंगला आहे पण आता एंडिंगला राहील चांगलं. राहील असं वाटतं. 8-15 दिवसात बाजार पाऊस पण नाही. पाऊस व्हायला पाहिजे. हां. पाऊस मेन आहे का हो काका? बरोबर आहे की? शेतकऱ्याला परवडत नाही ना. खरी परिस्थिती. त्याचा तोडायचा खर्च भाडं जागेवर 60 रुपये खर्च येऊन जातो. अवघड आहे. सुधारली पाहिजे. मंडी सुधारल्याशिवाय शेतकऱ्याला पैसे होते नाही. व्यापाऱ्याला दोघांना व्हायला पाहिजे. मध्ये व्यापाऱ्याला पैसे होते. बरोबर. असं काही दोघं घाट्यातच राहतं. ठीक आहे चालेल सर. व्यापारी काय करतो इथून 300 न घेतो कधी कारण तिथं 211 200 हां बरोबर. ते नाही व्हायला पाहिजे. ते नाही व्हायला पाहिजे ना. हॅरेसमेंट होऊन जाते ना. त्यात सवय झाली मंडीला खाऊ. किती लावले शेटने? दीपक शेटने किती लावले? 180. 10 रुपयाचं बसतात.
कम नाही आहे, जाऊ खाली करू. दोन्ही गाड्या तुमच्याच आहे ना? 3 गाड्या नाही एवढं तर तो बाकी बी देखले ना. विसापूर ना? कातरणी कातर तळेगाव कातर. कांदे लावले की नाही? कांदे लावायचे आता रान तयार केले हा ना? हे गाव आवरून आता आवरायचे अजून 15 दिवसात. हा ना? काय म्हणतात? नमस्कार काका. किती लावले भाऊ गाई छप दादा? 180. हर दिन का चालू है ना गाड़ी, हर दिन काय ना? ये तो पर्ची नहीं लेता है. हा ना? दररोज यांच्या खाली करते? ठीक आहे चालेल. किती दिवस चालतील अजून प्लॉट? 1 महिना चालेल. ठीक, धन्यवाद.